ब्रेक नंतर स्वागत। तुम्ही कच्च्या भाज्या खात असाल तर आजच थांबा, कारण या कच्च्या भाज्यांचा तुमच्या शरीरावर थेट परिणाम होऊ शकतो। तुम्हाला विविध आजारही जडू शकतात। आम्ही असं का म्हणतोय पाहूयात या रिपोर्टमधून। कच्च्या भाज्या खात असाल तर खबरदार, चुकूनही या भाज्या कच्च्या खाऊ नका। कच्च्या भाज्या खाल तर आजारी पडाल। अनेक जण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कच्च्या भाज्या खात असतात, तर काही लोक न शिजवताच कच्च्या भाज्या खातात। तर तुम्हीही अशाच प्रकारे कच्च्या भाज्या खात असाल तर खबरदार, कारण याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो। कच्च्या भाज्या खाल्ल्यानं तुम्ही आजारी देखील पडू शकता। काही भाज्या कच्च्या खाल्ल्यानं तुम्हाला पचनासंदर्भातले आजार जडू शकतात। कच्चा कोबी, बटाटा, वांगी, शिमला मिरची तसेच मशरूम हे अन्नपदार्थ कच्चे खाणे टाळा असाच सल्ला आम्ही देऊ। कच्च्या कोबीमध्ये सोलॅनिनसारखा विषारी अन्नपदार्थ जास्त आहे, त्यामुळे कोबी हा शिजवूनच खाल्ला पाहिजे। जमिनीवर किंवा जमिनीखाली उगवणाऱ्या फळभाज्या किंवा पालेभाज्या याच्यावरती कीटकनाशकांचा वापर भरपूर प्रमाणात होतो, त्यामुळे या पालेभाज्या अगदी काळजीपूर्वक कोमट पाण्यामध्ये धुवून मगच शिजवायला हव्यात। कच्च्या भाज्यांचा गट हेल्थ आणि इम्युनिटीवर परिणाम होऊ शकतो। कच्च्या भाज्या फायबर, एन्झाइम्स आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात। त्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्या तरी कच्च्या खाल्ल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो। ब्रोकोली, फ्लावर, कोबी या भाज्या कच्च्या खाऊ नका। या क्रुसिफेरस भाज्यांमध्ये गोएस्ट्रोजेन्स असतात आणि त्यामुळे तुमच्या थायरॉइडच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो। वांग्यामध्ये सोलानिन नावाचा नैसर्गिक विषारी घटक असतो, जो कच्चा खाल्ल्यास आतड्यांमध्ये जळजळ निर्माण करू शकतो। मशरूम नेहमी शिजवूनच खा, कच्चं खाल्ल्याने पचायला त्रास होऊ शकतो। पालक आणि बीटची पानं यामध्ये ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो। भाज्यांमध्ये पोषक घटक टिकवण्यासाठी त्या योग्य पद्धतीने शिजवणं आवश्यक आहे। भाज्या शिजवून खाल्ल्यास पचन सुधारते आणि त्याचा शरीरावर परिणाम होत नाही। ट्रेंडिंग मध्ये असलेला फॅशन फूड ज्याला आपण म्हणू, जशी की ब्रोकोली, याच्यामध्ये गायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्टली परिणाम तुमच्या थायरॉइड ग्रंथीवरती होत असतो। शेवटी काही अन्नपदार्थ आम्ही कच्चे खाऊच नका असा सल्ला देतो, त्यामध्ये येते ते म्हणजे मशरूम ज्याची सेन्सिटिव्हिटी बऱ्याच अंशी लोकांमध्ये आढळू शकते, त्यामुळे हा अन्नपदार्थ खाताना खूप काळजीपूर्वक खावा, कच्चा तर बिलकुल खाऊ नये। बाजारातून आणलेल्या कच्च्या भाज्या या अस्वच्छ देखील असू शकतात। अस्वच्छ भाज्यांमध्ये अनेक हानिकारक घटक असू शकतात आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो। तुम्हाला बाजारातून आणलेल्या भाज्या ताज्या वाटत असल्या तरी तुमच्यासाठी त्या धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे कच्च्या भाज्या खाणं टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।